भारतीय दूरदर्शनवर गेल्या अनेक वर्षांपासून लोकप्रिय असलेली मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा. हलक्या फुलक्या विनोदातून समाजातील प्रश्न मांडणारी ही मालिका म्हणून ती ओळखली जात होती. सुरुवातीच्या काळात या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली, कारण त्या काळात मालिकेतील कथानकांमध्ये सामान्य माणसाच्या आयुष्यातील समस्या, महागाई, सामाजिक प्रश्न, पर्यावरण, भ्रष्टाचार, स्वच्छता यांसारख्या विषयांना स्पर्श केला जात असे. विशेषतः 2014 पूर्वीच्या भागांकडे पाहिल्यास समाजातील वास्तवाशी जोडलेले अनेक मुद्दे मालिकेत दाखवले गेले. गॅस सिलेंडरच्या टंचाईपासून ते महागाईपर्यंतचे प्रश्न या मालिकेत विनोदी शैलीत मांडले जात. उदाहरणार्थ, मालिकेतील प्रमुख पात्र जेठालाल गडा दुधाच्या पाण्याच्या रांगेत उभा राहतो, घरातील किरकोळ अडचणींना सामोरे जातो. अशा प्रसंगांमुळे प्रेक्षकांना त्या कथांमध्ये स्वतःचे प्रतिबिंब दिसत असे. त्यामुळे ही मालिका केवळ मनोरंजनापुरती मर्यादित न राहता समाजाचे वास्तव दाखवणारी मालिका म्हणून ओळखली जाऊ लागली. मात्र कालांतराने या मालिकेच्या कथानकात बदल होत गेल्याचे अनेक प्रेक्षकांना जाणवते. आजच्या भागांमध्ये पूर्वीप्रमाणे सामाजिक वास्तव दिसून येत नाही. महागाई, बेरोजगारी, सामान्य माणसाच्या समस्या अशा विषयांना जवळजवळ पूर्णपणे बाजूला ठेवण्यात आले आहे. त्याऐवजी हलक्या फुलक्या आणि अनेकदा वास्तवापासून दूर असलेल्या कथा दाखवल्या जातात. त्यामुळे सुरुवातीला ज्या कारणांमुळे ही मालिका लोकप्रिय झाली, तेच घटक आता हळूहळू गायब झाल्याची भावना प्रेक्षकांमध्ये निर्माण होत आहे. यासोबतच मालिकेत एका विशिष्ट सांस्कृतिक ओळखीचे प्राबल्य वाढल्याचेही अनेकदा नमूद केले जाते. मालिकेतील प्रमुख कुटुंब म्हणजे गडा कुटुंब. जेठालाल गडा, त्यांचे वडील चंपकलाल गडा आणि त्यांचा मुलगा टपू हे या मालिकेच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांच्या कुटुंबाभोवतीच बहुतांश कथा फिरताना दिसतात. सण उत्सव, संस्कृती, खाद्यपदार्थ किंवा परंपरा दाखवताना अनेकदा गुजरातच्या सांस्कृतिक घटकांना जास्त महत्त्व दिले जाते. यामागे एक कारण म्हणजे या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी हे स्वतः गुजराती पार्श्वभूमीचे आहेत. त्यामुळे मालिकेत गुजराती संस्कृती, परंपरा आणि भाषेचे घटक अधिक ठाळकपणे दिसतात, अशी टीका अनेकदा केली जाते. स्वतः निर्माते असित कुमार मोदी गुजराती असल्याने गुजराती संस्कृती आणि गुजराती माणूस यांची भलानभलन करताना त्यांचा मराठी माणसांबद्दलचा आकस दिसून येतो. यातूनच आत्माराम भिडे या मराठी पात्राची वारंवार अवहेलना होत असते. हे विनोदाच्या अंगाने असले तरी त्यातून महाराष्ट्र, मराठी अस्मिता यावर कळत नकळत आघात होत असतो. मध्यंतरी या मालिकेतून मुंबईची भाषा हिंदी आहे हे पसरवण्याचा प्रयत्न होत होता. तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाने या मालिकेविरोधात भूमिका घेतली होती. पक्षाच्या वतीने मालिकेच्या निर्मात्यांना निवेदन देण्यात आले आणि या विधानाबाबत जाब विचारण्यात आला. त्यानंतर मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी मराठी प्रेक्षकांची माफी मागितल्याची घटना घडली. या घटनेमुळे मालिकेतून दिल्या जाणाऱ्या संदेशांबाबत अधिक संवेदनशीलता आवश्यक असल्याची चर्चा त्यावेळी मोठ्या प्रमाणावर झाली. महाराष्ट्रात घडणाऱ्या कथानकात मराठी संस्कृती, भाषा आणि स्थानिक वास्तव अधिक प्रभावीपणे दाखवले जावे अशी अपेक्षा स्वाभाविक आहे. मात्र जेव्हा एखाद्या विशिष्ट संस्कृतीला जास्त महत्त्व दिले जाते आणि इतरांची प्रतिमा विनोदापुरती मर्यादित राहते, तेव्हा त्यावर प्रश्न उपस्थित होणेही स्वाभाविक ठरते. 2014 पूर्वी या मालिकेत सामाजिक मुद्द्यांना महत्त्व दिले जात होते. त्यावर आधारित कथानक असायचे. मात्र 2014 नंतर जसे सरकार बदलले तसे या मालिकेतील सामाजिक विषय देखील बदलले. नोटबंदी असेल, इंधन दरवाढ असेल किंवा हल्ली सुरू असणारा गॅस सिलेंडरच्या टंचाईचा मुद्दा असेल, त्यावर आधारित कोणतेही कथानक किंवा लोकांच्या समस्या पात्रांच्या आधारे मांडण्यात येत नाहीत. मालिका या समाजाचे प्रतिबिंब दाखवत असतात, मात्र हल्लीच्या काळात ते दिसत नाही. मालिकेतील टपू अथवा जेठालाल हे सिलेंडर घेऊन कोणत्याही रांगेत दिसत नाहीत, त्याची त्यांना चिंता नसते. 2014 पूर्वी आलेल्या या मालिका त्यांचे गुजरात कनेक्शन आणि एक विशिष्ट राजकीय विचारधारा पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात होता, हे सुजाण प्रेक्षकांच्या आता लक्षात आले आहेत. तरी केवळ राजकीय पक्ष तुमची दिशा भूल करत नसतात, तर असे कार्यक्रम देखील तुमची दिशा भरकटवत असतात.